आज दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न PRO जे आमचे सहकारी आहेत त्यांच्या विविध मागण्यासंदर्भाने आमची चर्चा झाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडमध्ये। आणि बाबासाहेब सुतारे नावाचा जो एक व्यक्ती होता ज्याने अन्नधान्य घोटाळा करून करोड रुपये आमच्या या सहकाऱ्यांकडून वसूल केले होते, त्याला आमच्या मागण्यानुसार अटक करण्यात आलेली आहे, परंतु आणखी कुणाचेही पैसे परत मिळालेले नाहीत। त्या पैशाची तरतूद मान्य सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात यावी अशी मागणी आम्ही 8 महिन्यापूर्वी राज्य सरकारकडे केली होती, परंतु त्या अनुषंगाने अद्याप कुठल्या कारवाई झालेल्या नाही। जिल्हाधिकारी महोदयांना देखील आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि येत्या 9 डिसेंबर रोजी आम्ही पुनश्च माननीय जिल्हाधिकारी नांदेड आणि माननीय सहाय्यक समाज कल्याण आयुक्त नांदेड यांना निवेदन देऊन आम्ही आठवण करून देणार आहोत की सर्व दलित आणि मागासवर्गीय प्रवर्गातील लोक असल्यामुळे पीडित असल्यामुळे त्यांचं गल्लीमध्ये फिरणं मुश्किल झालेलं आहे आणि सुतारे याने आमदार खासदारांना हाताशी धरून त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेऊन या सर्व PROची आणि सामान्य जनतेची दिशाभूल केलेली आहे। माननीय अविनाश कुमार साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक जरी केली असली तरी रिकव्हरी अद्याप झालेली नाही। सामाजिक न्याय विभागाने या सर्व दलितांचे मागासवर्गीयांचे पैसे द्यावेत अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्यानं लढणार आहोत। नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटनं काल 4 संहिता जे लागू केलेल्या आहेत आणि 29 कामगार कायदे रद्द केलेले आहेत, त्याचा देखील आज आम्ही इथं सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड डिस्ट्रिक्ट कमिटीच्या वतीने निषेध करतो आणि कामगारांचे 29 कायदे जे आहेत ते पूर्वत कायम ठेवावेत अशी आम्ही मागणी करतो। राहिलेल्या PROंना देखील विनंती आहे, CITUच्या वतीनं सामाजिक न्याय विभागामध्ये आपण जे नावं दिलेली आहेत त्या लोकांनी इथं 9 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर नांदेड येथे सकाळी 11 वाजता जमावं असं आव्हान आहे आणि जे लोक आमच्यासोबत राहतील त्यांच्यासाठी आम्ही लढा आमचा कायम ठेवून पुन्हा तीव्र करणार आहोत। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद। जय भीम। लाल सलाम।